शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला देखील शेवगा पिकाची लागवड करायची असेल तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला शेवगा पिकाची लागवड करायची असेल तर साधारणतः ही जी लागवड आहे ती आपण साधारणतः जून जुलै महिन्यात करू शकतो। त्याचबरोबर लागवडीचं जे अंतर आहे ते 3 बाय 3 मीटरवर आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून जे दाटी जे आहे ते आपल्या झाडांची होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने जे झाड आहे ते वाढायला देखील मदत करते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे लागवड करताना जे काही वाण लावायचं आहे ते कोणतं आपल्याला वाण घ्यायचं आहे, 2 प्रकारच्या वाणांची मी नावे या ठिकाणी सांगणार आहे। त्यामध्ये कोकण रुचिरा आणि भाग्या ही मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या जाती आहेत। ह्या दोन्हीपैकी कुठल्या एखाद्या वाणाची तुम्ही लागवड नक्की शेवगा या पिकासाठी करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याची जी शेंग आहे ती 50 ते 60 मीटर लांब असावी, जेणेकरून आपल्याला जो बाजारभाव आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतो। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे ते आपण या 2-4 गोष्टी जर लक्ष ठेवून केलं तर नक्कीच शेवगा पिकामध्ये आपल्याला लक्षणीय अशी वाढ उत्पन्नात झालेली पाहायला मिळेल। दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीची नवनवीन माहितीसाठी उपज ॲपवर आम्हाला नक्की फॉलो करा।